मित्रांनो, शेवटचा आणि अंतिम सामना, आजच्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम सामना. कुठला संघ बाजी मारेल, कुठला संघ सुपर फोर मध्ये जाताना बघायला भेटेल आपल्याला, मानकुली की आबिटगर. चला, आजच्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम सामना. एका साईडने आबिटगर तर दुसऱ्या साईडने मानकुली. नक्कीच मानकुली संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला गेलाय आणि फलंदाजी स्वीकारली गेले. गोलंदाजी करिता मात्र आमंत्रित केले गेले आबिटगर संघाला. चला मित्रांनो, घाई करायची, कुठला संघ सुपर फोर मध्ये जाताना बघायला भेटेल आपल्याला, मानकुली की आबिटगर. दोन्ही संघ मात्र तुल्यबल मानले जातात आजच्या गटातील. चला चला, यावेळेस सलामी जोडी अक्षय आणि विशाल. सलामी जोडी मात्र मानकुली संघाकडून आपल्याला जाताना बघायला भेटेल. गोलंदाजी मार्कवर नो डाऊट आतापर्यंत गोलंदाजीच्या जीवावर चोरावर प्रत्येक सामना मात्र जिंकवला गेलाय. अविनाश अश्विन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. चला, सामना सुरुवात करायचंय. अक्षय अश्विन, चला घाई करायची मित्रांनो, तुम्हाला अंधार होईल फलंदाजी करिता. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्याला बघायला भेटतोय. एका साईडने मानकुली तर दुसऱ्या साईडने आबिटगर. कमालीचा सामना होताना बघायला भेटेल आपल्याला. ज्यावेळेस पहिला चेंडू जागा बोन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. तोच क्षेत्ररक्षक कमालीचा झेल टिपला गेला लोकांच्या रिजन मध्ये. पहिल्या चेंडूवर गडी बाद. विशाल मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. नीटचा बॅटवर चेंडू आला नाही, नीट फटका कनेक्ट झाला नाही, झेल उडाला आणि नक्कीच सुरेखरित्या लॉंगॉनच्या रिझन मध्ये झेल टिपला गेलाय. सुरुवात पुन्हा एकदा अश्विनने सुरेख केली गेले. यावेळेस न्यू बॅटर मिस्टर गणेश हा सुद्धा डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आपल्याला बघायला भेटतो. चला गणेश मित्र, थोडीशी घाई करायची आहे. आजच्या दिवसातील आजच्या गटातील शेवटचा सामना. एका साईडने मानकुली तर दुसऱ्या साईडने आपल्याला बघायला भेटतोय आबिटगर संघ. विचार केला गेला तर दोन्ही वाडा तालुक्यातील संघ आपल्याला बघायला भेटतील. नक्कीच विक्रमगड तालुक्यातील जेवढे संघ होते तेवढ्या संघांचा मात्र फेस पाडला गेलाय. पहिल्या चेंडूवर गडी बाद झालाय. चला, फलंदाज घाई करायची आहे. गणेश विशालच्या जागी पोचला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर गडी बाद झालाय. अश्विन बघायला भेटेल. गोलंदाजी मार्कवर पंचांना पार करताना बघायला भेटतो. ज्यावेळेस साडव्या पट्ट्याने माइंड चेंज केले गेला, खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू बॅटवर आला नाहीये, निर्धाव चेंडू. त्यानंतर यष्टिरक्षकाने आपलं काम परिपूर्ण केलं गेलंय. विचार केला गेला तर चेंज ऑफ पेस केलं गेलं. पहिला चेंडू वेगवान हाताला गेला, दुसरा चेंडू मात्र चेंज ऑफ पेस केला गेला आणि नक्कीच त्या गतीमध्ये बीट केले गेले फलंदाजाला. पुढचा चेंडू असेल तिसरा. त्यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, फटका तर सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे, प्रतिम क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला गेला. झेल होता परंतु नक्कीच झेल मात्र ड्रॉप झाला. 4 धावा. त्या मात्र नक्कीच तिसऱ्या चेंडूवर मात्र मोठा फटका आलाय. नक्कीच एका षटकामध्ये कुठेतरी 7-8 जरी धावा झाल्या ना तरी सामन्यामध्ये मात्र रंगत निर्माण होताना बघायला भेटेल. कारण मानकुली संघाचा विचार केला गेला तर मानकुली संघाकडे सुद्धा अक्षय सारखा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी आजच्या दिवसात केली आहे त्याने. मानिशी रमेश जिमाली साहेब खास गोऱ्यावरनं मात्र इथपर्यंत पोहोचले गेले मॅच बघितण्याकरिता. नक्कीच हार्दिक स्वागत असेल या यंगस्टार गवतेपाडा चषक मध्ये. यावेळेस पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा. यावेळेस फटका लॉक केलाय. यावेळेस क्षेत्ररक्षकाची सुद्धा गरज नाहीये. चेंडू सरळ आउट ऑफ द पार्क 6 धावे करिता. या निर्णायक मॅच मध्ये, अंतिम मॅच मध्ये मात्र गणेश नावाचा वादळ गोगायला सुरुवात झाली मैदानाच्या आतमध्ये. कमालीचा फटका सजवला गेलाय. धावफलकाने मात्र वेग घेतला गेलाय. धावफलक तब्बल पोहोचले गेले 10 आकड्यावर.
इथं अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. नक्कीच पहिल्या 2 चेंडूवर मात्र अश्विन हवी ठरला गेला होता फलंदाजांवर, पण नक्कीच 2 चेंडू नंतर मात्र चित्र बदललं सामन्याचं. यावेळेस आखो टप्प्याचा चेंडू शतरक्षक आहे, त्या शतरक्षकाला भिरकावून चेंडू सरळच निघून गेला 6 धावेकरिता. यस, रमेश माई साहेबांचा इशारा आला गेला की षटकार आहे हा. कमालीचा फटका सजवला गेलाय. धावफलक तब्बल पोहोचला गेला 16 आकड्यावर. शेवटचा आणि अंतिम चेंडू. प्रत्येक मॅच मध्ये मात्र विशालची बॅट तलपली गेली होती. गणेश मात्र शांत थांबला गेला होता, पण त्या अंतिम मॅच मध्ये गणेश नावाचं वादळ गोगाल सुरुवात झाले. चा विचार केला गेला तर शेवटचा आणि अंतिम चेंडू. अश्विन मात्र या 3 चेंडूवर महागडा ठरला गेलाय. बॅक टू बॅक 2 षटकार आले गेले, एक चौकार आला गेलाय. 16 धावा लागलाय स्कोर बोर्डवर. पुलार लेनचा चेंडू हाताला गेलाय. पुन्हा स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये एक धाव पूर्ण होताना बघायला चांगलं शतरक्षण झालंय डीपवर. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाले. असं 2च धावेवर समाधान मानावं लागेल. चला, एक षटकाचा खेळ परिपूर्ण झालाय. धावा दिल्या गेल्या जवळ जवळ 18. नंतर 19 धावेचं टार्गेट सेट केलं गेलंय. चला, मानकुली संघ कुठलाही वेळ न दवडता मित्रांनो शतरक्षण सजवायचंय. चला, चेंडू कलेक्ट करायचंय. लाईनमन कमालीची फलंदाजी मिस्टर वाई, मिस्टर गणेश. बॅक टू बॅक 2 षटकार, एक चौकार. टोटल 18 धावा आहेत ना, तर स्वतः एकट्याच्या गणेशच्या आपल्याला बघायला भेटतील. कारण विशाल पहिल्या चेंडूवर बाद झाला, त्यानंतर गणेशने 2 षटकार, एक चौकार, त्यानंतर डबल 2 धावा घेतल्या गेल्यात. टोटल 18 धावा. 19 धावेचं टार्गेट सेट केलं गेलंय. चला, आंबेडकर संघ लगेच 2 बिग बॅटर पाठवा, परंतु नक्कीच आंबेडकर संघाचा सुद्धा विचार केला गेला तर त्या संघाकडे सुद्धा 2 हुकमी एक्के आहेत, जे कुठल्याही पद्धतीत मॅच फिरवू शकतात. ही फलंदाजी आहे त्यांच्याकडे. नक्कीच जो तिसऱ्या चेंडूवर मात्र झेल उडाला होता ना, तो कुठेतरी महागडा ठरला गेलाय. तो झेल जर झाला असता तर ते 2 षटकार वाचले असते. गणेश मात्र बाद झाला असता. तो झेल मात्र नडथळ ठरली गेले आंबेडकर या संघाकरिता. चला, 2 बॅटर पोचले गेलेत. अश्विन आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पोचली गेले. या 2 फलंदाजांकडे सुद्धा क्षमता आपल्याला बघायला भेटते. सातत्याने चांगला खेळ केला गेला आजच्या दिवसात. 2 चेंडू 19 धावा. गोलंदाजी मार्कवर रडारवर आलाय गेला मिस्टर अक्षय धनवा. चला, रोहित स्ट्रायकर झोनला बघायला भेटेल. गोलंदाजी मार्कवर अक्षय, न स्ट्रायकर झोनला अश्विन. 6 चेंडू 19 धावा. ज्यावेळेस लोअर फुलडत मध्ये चेंडू होता, चांगलं शतरक्षण झालं. 1 धाव तर पहिल्या चेंडूवर 1 धाव आली. त्यानंतर नक्कीच परत फेड करावी लागेल अश्विन या फलंदाजाला, कारण 2 षटकार त्याच्या गोलंदाजीवर ठोकलेत. ते षटकार मात्र तुला ठोकायचे. ज्यावेळेस दुसरा चेंडू त्याच्या समोर अश्विन. आखो टप्प्याचा चेंडू फटका हुक केला. शतरक्षक आहे तिकडे, फंबल झाले. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ निघून गेला. 1-2 टप्प्याखेर सीमारेषा पार 4 धावे करिता सुरुवात केले. 1 चौकार मात्र परतफेड केले. इथनं अजून सुद्धा 2 षटकार ठोकावे लागतील. धावसंख्येचा विचार केला गेला तर 5 या आकडा धाव फलक पोहोचले गेले. अश्विनचा विचार केला गेला तर अश्विन या फलंदाजाकडे सुद्धा दमखम आहे मोठे फटके खेळण्याचे, आणि ते त्याने सिद्ध करून दाखवले दुसऱ्या चेंडूवर. चार चेंडू 14 धावा. यावेळेस ट्रॅकर चेंडू फटका पुन्हा जवळ शतरक्षक आहे. त्यावेळेस मिस जस्ट झाला गेला. 1 धाव तर परिपूर्ण होते. आउटफील्ड थोडासा धीमा आहे तिकडे. 2 धावा झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2च धावेवर मात्र नकार दिला गेला अश्विन या फलंदाजाने. धावसंख्या 7 या आकड्यावर पोहोचली गेले. इथनं अजून सुद्धा 12 धावेची गरज असेल. 3 चेंडू 12 धावा, 2 मोठे फटके. सामना आपल्या बाजूने झुकेल, परंतु नक्कीच ती फलंदाजी करावी लागेल. ते फटके खेळावे लागतील. तीन चेंडू 12 धावा. त्यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू. थर्ड मॅनच्या रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडनं मात्र चुकी होणार नाही. सेल सुरेखरित्या टिपला गेलाय.
तर मात्र नक्कीच विजय नावाचा क्षेत्ररक्षक होता तिथे, त्याने मात्र झेल टिपलाय गेलाय, निर्णायक झेल टिपलाय गेलाय, कारण अश्विन होता तिथपर्यंत मात्र न्यू बॅटर जय पोचला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसात नक्कीच सुरेख खेळ केला गेला होता आंबेडकर या संघाने, परंतु नक्कीच या अंतिम निर्णायक लढतीमध्ये थोडस षटक मात्र महागडा ठरला गेला. क्षेत्ररक्षण थोडस चुकीचं झालं, जो झेल उडाला होता तो झेल जर टिपला असता गणेश फलंदाजाचा तर 2 षटकार सुद्धा वाचले असते. ज्यावेळेस नक्कीच औपचारिकता बाकी राहिली गेली या फायनल मॅच मध्ये. 1 चेंडू 11 धावा. तर मात्र आंबेडकर संघाला कोण जिंकून देऊ शकतो तो फक्त गोलंदाज. शेवटचा चेंडू असेल लाईनमन रेडीला. 1 चेंडू 11 धावा, कारण कालच्या दिवसात जवळ एकच बॉक्स चेंडू मात्र गायब झालेत. ज्यावेळेस बघायला भेटेल मानकुली संघ मात्र विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला गेलाय. च्या दिवसातील शेवटचा सामना मात्र जिंकला गेला आणि सुपर 4 मध्ये ही टीम मात्र पोहोचली गेले. हाडलं असेल बाय आंबेडकर संघ. त्यानंतर नक्कीच